नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अर्ज कसा भरायचा याबद्दलची माहिती आपण अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःचा घरबसल्या अर्ज स्वतः मोबाईलवरून भरू शकता. हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना फक्त 5च कागदपत्रे लागणार आहेत आणि ती सर्व कागदपत्रे तुम्हाला कुठूनही बाहेरून आणण्याची आवश्यकता पडणार नाही. तर चला मग पाहूयात की ती 5 कागदपत्रे कोणती? तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. त्यानंतर पात्र महिलांना दरमहा ₹1,500 लाभ दिला जाईल. यामध्ये वयाची अट 21 ते 65 करण्यात आलेली आहे आणि अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं खालील 4 पैकी कोणतंही एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र याच्यासाठी ग्राह्य धरलं जाईल. अधिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC यापैकी कुठलाही एक पुरावा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर ज्या कुटुंबाकडे ₹2.5 लाख असल्याचा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल त्याऐवजी तुम्ही तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड देऊ शकता. तर या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तुम्ही इथून पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर अर्ज भरत असताना स्वतः महिला तिथं तुम्हाला लागणार आहे. त्या महिलेचा तुम्हाला फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर महिलेचे आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्मदाखला किंवा TC या 4 पैकी कुठलाही एक पुरावा तुम्हाला रहिवास किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणून द्यायचं आहे. त्यानंतर महिलेचं बँक पासबुक लागणार आहे. त्यानंतर कुटुंबाचं रेशन कार्ड ज्यामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला द्यायचं आहे आणि अर्जदाराचं हमीपत्र द्यायचं आहे. अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर कुठली 5 कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत? तर ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील. अर्जदाराचं आधार कार्ड म्हणजे महिलेचं स्वतःचं आधार कार्ड ज्याची फ्रंट आणि बॅक साईड तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायची आहे. त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र याऐवजी तुम्ही रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र किंवा TC या 4 पैकी एक अपलोड करू शकता. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र. हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर महिलेचं बँक पासबुक अपलोड करायचं आहे आणि अर्जदाराचा फोटो म्हणजे अर्जदार महिलेचा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. एवढी तुम्हाला 5च कागदपत्रे लागणार आहेत आणि ही कागदपत्रे तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून अर्ज भरू शकता. मोबाईलवरून अर्ज कसा भरायचा आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.